हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य तदसद्यो निजन्मसु उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः। क्षेत्रज्ञ योगातला 21 आणि 22 नंबरचा श्लोक आपण आज घेणार आहोत. आणि मागल्या शुक्रवारी आणि काल आपण थोडासा बघितलं की पुरुष हा प्रकृतीमध्ये राहतो आणि प्रकृतीमध्ये आसक्त होऊन जातो, तादात्म्य पावतो. या पुरुष शब्दाचा अर्थ जीवात्मा असा आहे आणि तादात्म्य ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तो प्रकृतींच्या गुणांचा उपभोग घेतो आणि या पुरुषाला या गुणांच्या संघामुळे सत आणि असत योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. काल आणि मागल्या शुक्रवारी आपण हे सविस्तरपणे पाहिलंय. स्वरूपाचा अविवेक असतो, अज्ञानाची रेलचेल असते आणि अशा स्थितीमध्ये त्या जीवाला देह सत्य आहे असं वाटतं आणि देहाचे जे गुण आहे ते गुण माझे आहे असं वाटतं, नाही का? अगदी सारखं उदाहरण देता येत नाही आत्म्याच्या, तरी जवळचं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. सिमिलर, अगदी सारखं साम्य नसलं तरी सिमिलर. आपल्या मुलाचं कौतुक केलं की आईला खूप आनंद होतो, आईचं ऊर भरून निघतं. आईला असं वाटतं की माझ्या मुलाचं कौतुक झालं आहे. तसं ह्या जीवात्म्याला गुणांशी तादात्म्य पावला की हा या गुणांना खूप काही समजायला लागतो आणि त्या गुणांचाच उपभोग घेतो. मी पहा काय केलं, अमुक अमुक सारख्या ठिकाणी, अमुक अमुक सारख्या ठिकाणी मी प्लॉट घेतला, नागपूरला प्लॉट घेतला, पुण्यात प्लॉट घेतला, महाबळेश्वरला जाऊन प्लॉट घेतला. काय 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 असतं पहा त्याचं. आणि तो त्या गुणांमध्ये रममाण होऊन जातो.
हा रजोगुण झाला. माझ्यासारखा प्रवचन करणारा कोणी नाही असं वाटायला लागलं की हा रजोगुणच आहे. गुणांमध्ये माणूस आपल्या गुणांवर लट्टू होऊन जातो आणि त्या गुणप्रकाशामध्ये तो स्वतःचं आयुष्य कंठतो आणि त्याला वाटतं याच्यासारखं कोणीच नाही, म्हणजे आपल्यासारखं कोणी नाही, अस्मादिकासारखं कोणी. आणि हा गुणांचा संग त्याला पुन्हा सत आणि असत योनीमध्ये जन्म घेण्यासाठी कारणीभूत ठरतो. आणि म्हणून तो त्या संघाताशी म्हणजे देह, इंद्रिय आणि अंतःकरण याला कार्य करण संघात असं म्हणतात. कारण नव्हे बरं, करण, कार्य करण संघात. हा जीवात्मा कार्यकरण संघाताची तादात्म्य पावल्यामुळे म्हणजे इंद्रियांशी, म्हणजे देहाशी, म्हणजे अंतःकरणाशी आणि म्हणजे उद्गृत होणाऱ्या गुणांशी ज्या वेळेला तो तादात्म्य पावतो आणि त्याला तो मी म्हणवून घेतो. का? प्रकृती पुरुष असतो ही, तो पुरुष प्रकृतीमध्ये राहतो आहे आणि प्रकृतीमध्ये राहिला की त्या प्रकृतीच्या गुणांशी तो तादात्म्य पाहतो आणि याला अनात्म उपाधी असं म्हणतात. गुण हे टिकाऊ असतात का हो? आत्ता असं वाटतं दान द्यावं, दान देता देता असं वाटतं की यांनी मला दानी म्हण. दान द्यावं वाटलं हा सत्वगुण आहे, यांनी मला दाणी म्हणावंसं वाटलं रजोगुण आहे. दान त्याच्या जोडीत जाण्याच्या आधी त्यांनी मला दानी म्हणावं अशी वृत्ती तयार होऊन गेली, याचा अर्थ सत्वगुणातून रजोगुणामध्ये येऊन पोचला. बघा कुठे येऊन पोचला, सत्वगुणातून रजोगुणामध्ये येऊन पोचला. ही गंमत आहे बघा. आणि ह्या गमतीतून हा अभ्यास जर आपण बरोबर समजून घ्यायला लागलो तर आपल्याला एक एक उकल होते आणि ही उकल आम्हाला करून घ्यायची आहे. आणि याच्यासाठी आपण काल कार्य बघितलं, आपण करण बघितलं, आपण कर्तृत्व बघितलं, आपण भोक्तृत्व बघितलं, आपण सुख आणि दुःख बघितलं. आज मात्र पुरुष प्रकृतीस्थो हि भुंक्ते प्रकृती गुणान कारणम गुणसंगोस्य तदसद्योनी जन्मसु. असा 21 नंबरचा आणि झालं तर 22 नंबरचा श्लोक बघण्याचा प्रयत्न करू. गुणांचा उपभोग जीव घेतो. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण सांगितलंय गुणागुणेषु वर्तनते इति मत्वा न सज्जते. म्हणजे गुणच गुणांमध्ये वावरत असतात, त्याचा माझ्याशी जरा सुद्धा संबंध नाही, हे आपण एवढं सांगून सुद्धा दुसऱ्या अध्यायात झालाय बर का. जे जुनं झालेलं असतं ते लक्षात ठेवायचं नसतं, ते अगदी साफ विसरून जायचं असतं आणि नवीन सांगायला लागलं, पुन्हा तेच सांगायला लागलं की अगो बाई आम्हाला तर हे माहीतच नव्हतं, हे हे केव्हा झालं बा. आत्मतत्वाविषयीची जी माहिती असते, ज्याला अवांतर वाक्य असं म्हणतात, हे लक्षात ठेवण्याची नितांत गरज आहे. पण प्रपंचामध्ये सातत्याचं नाक खूप असल्यामुळे आम्हाला हे लक्षात राहत नाही. आमची स्मरणशक्ती विस्मरणामध्ये बदलते. प्रपंचातलं बरोबर आठवत. त्यांच्याकडे आपण गेलो असताना, आपल्याकडे ते आले असताना कुणी कोणाला काय काय दिलं हे नाही विसरत आम्ही, वर्षानुवर्ष नाही विसरत. प्रपंचातलं आम्ही विसरत नाही, तेव्हा आमची स्मरणशक्ती नाहीशी होत नाही. आमची स्मरणशक्ती परमार्थातलं विसरण्यासाठी तत्पर असते, कारण आम्हाला त्याचं मोल नाही.
वंदनीय समर्थ हृदय श्री नानासाहेब देव यांना त्यांच्या मृत्यूपूर्वी काही वर्ष भ्रम झाला होता. ते त्यांच्या मुलाबाळांना आणि घरच्या लोकांनाही फारसं ओळखत नव्हते आणि 26,000 समर्थ आणि समर्थ शिष्यांचे बाड ज्यांनी बाहेरून गोळा केले आणून 26,000 कागद नव्हे, बाढ. कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, वेणा स्वामी यांच्या स्वतःचे हस्तलिखित ज्यांनी आणले, त्यांना मरणपूर्वी काही दीर्घ कालावधी करता भ्रम निर्माण झाला आणि ते घरच्या लोकांना ओळखेनासे झाले. आणि मग सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आता यांच्याशी फारसं बोलू नका, यांना भ्रम झाला. एक नावाजलेला पत्रकार नानासाहेबांना भेटायला आला आणि त्यांनी समर्थांवर त्यांना प्रश्न विचारला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नानासाहेब सतत 3 तास समर्थांवर बोलत होते, कालासह सगळा रेफरन्स देऊन बोलत होते. म्हणजे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट कुठे झाली? प्रपंच विषयात. पण समर्थांच्या विषयामध्ये त्यांची जराही विस्मरण झालं नाही. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रपंचाचं विस्मरण झालं. आमचं उलट होतं. आम्हाला परमार्थाचं विस्मरण होतं. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते, हा दुसऱ्या अध्यायात सांगितलेला श्लोक आम्हाला आता नाही आठवत, याचा अर्थही नाही आठवत. आमची ही ट्रॅजेडी आहे. का ट्रॅजेडी आहे? आम्ही रुची नाही घेतली. 1 तास ऐकायचं आणि 1 तासानंतर मोकळं व्हायचं. असं जर आमच्या जीवनामध्ये आम्ही चालवण्याचा प्रयत्न केला तर मग आमचा परमार्थ कायम ऑक्सिजनवर राहतो, आरोग्याच्या स्थितीवर येतच नाही. नाकामध्ये ऑक्सिजनच्या नळ्या घालूनच राहावं लागतं. असं ऑक्सिजन घेऊन जगणं चांगलं की बाहेर चालता फिरता ऑक्सिजन आपल्याला ओढून घेता आला पाहिजे हवेमधून, हे चांगलं? ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि प्रपंचाचा सतत विचार करत असल्यामुळे परमार्थाचं स्मरण आम्हाला राहत नाही. आणि मग सांगण्याची गरज नाही राहिली आता. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की प्रकृती पुरुष असतो ही, प्रकृतीमध्ये तो पुरुष राहतो आणि भुंगते प्रकृती ज्ञान गुणान. प्रकृतीच्या गुणांचा तो भोग घेतो. भोग घेतो शब्दाचा अर्थ ते गुण माझे आहे असं समजतो, त्या गुणामध्ये रिझतो, त्या गुणामध्ये रमतो, त्या गुणामध्ये आपला वेळ घालवतो, सुख मानतो. थोडं गुणांबद्दल बघून घेऊया. काही जण म्हणतात की हा लठ्ठ आहे. काही माणसांना लठ्ठ म्हटलं जातं, काही माणसांना रोड म्हटलं जातं. लठ्ठ आणि रोड म्हणजे स्थूलपणा आणि कृशपणा, हा देहाचा गुण आहे. कोणाचा गुण आहे? देहाचा गुण आहे. काही जणांना भूक खूप लागते, काही जणांना भूक लागत नाही, त्याला अग्निमांद्य असं म्हणतात. काही जणांना खूप पाणी प्यावंसं वाटतं, काही जणांना तहानच लागत नाही. क्षुधा तृषादी प्राणधर्म हे मजला दिसतात. तहान लागणं, भूक लागणं, हे प्राणांचे गुण आहेत. प्राण भूक लावतो, प्राण भूक मंदावतो, याला प्राणांचे गुण असं. लठ्ठपणा, रोडपणा, गोरेपणा, काळेपणा, उंचपणा आणि ठेंगणेपणा हे देहाचे गुण आहेत.
भूक लागणं आणि मांद्यत्व येणं हे प्राणांचे गुण आहेत. भूक लागणं आणि मांद्यत्व येणं म्हणजे भूक न राहणं हे प्राणांचे गुण आहेत. कोणाचे गुण आहेत? प्राणांचे गुण आहेत. आता एखादा माणूस काय असतो? एखादा माणूस आंधळा असतो, एखादा माणूस बहिरा असतो, एखादा माणूस लंगडा असतो. हे इंद्रियांचे गुण आहेत. लठ्ठ कृश, गोरा काळा, उंच ठेंगणा हे देहाचे गुण आहेत. अंधत्व, बधिरत्व हे इंद्रियांचे गुण आहेत. आपण म्हणतो कान खराब झालाय, यंत्र लावा, दृष्टी गेली आहे, कॅटरॅक्ट झाला आहे, ऑपरेशन करा. हे इंद्रियांचे गुण आहेत. कारण डोळा खराब झाला म्हणून. तहान लागली, भूक लागली, हे प्राणाचे गुण आहेत. काही जणांना संताप येतो खूप, एकदम डोकं गरम होतं, घाम यायला लागतो, अंग थरथरायला लागतं आणि हातावरचे केस उभे राहतात आणि त्याची वाचा त्याच्या कंट्रोलच्या बाहेर निघून जाते. संतापी माणसाचं काय असतं? असं होतं. हे मनाचे गुणधर्म आहेत. मनाचे गुणधर्म आहेत आणि म्हणून काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह सगळे मनाचे आहेत. ममत्व आहे, द्वेष आहे, या सगळ्या मनाच्या गुणधर्माच्या भाग आहेत. माझ्यासारखा हुशार कोणी नाही, मला सगळेजण मठ्ठ म्हणतात. मी लक्षात ठेवलं तरी माझ्या लक्षात राहत नाही. एकदा कोणी सांगितलं तर मी कधीच विसरत नाही. याला बुद्धीचे गुणधर्म. आणि या सर्व गुणधर्मांनी ज्या वेळेला जीवात्मा सुखी किंवा दुःखी होतो, त्या वेळेला म्हटलं जातं पुरुष सुख दुःखानाम भोक्तृत्वे हेतुरुच्यते. तो त्याचा भोग घेऊन राहिला असं म्हटलं. आम्हाला कोणी जर मूर्ख म्हटलं तर आम्हाला खूप वाईट वाटतं की नाही. याचा अर्थ मी बुद्धी आहे असा. मूर्ख हा बुद्धीचा गुणधर्म आहे आणि बुद्धीचा गुणधर्म मी माझ्यावर लादून घेतला. आम्हाला कोणी हुशार म्हटलं आम्हाला छान वाटतं. बुद्धीचा गुणधर्म मी माझ्यावर लादून घेतला. अशा प्रकारे हा जो जीवात्मा आहे, म्हणजे आता सध्या मी ज्याला सध्या इथे पुरुष म्हटलं आहे, तो देहाचे गुण, इंद्रियांचे गुण, प्राणाचे गुण, मनाचे गुण, बुद्धीचे गुण हे सगळे गुण स्वतःवर लादून घेतो. आता स्थूल सूक्ष्म कारण तिन्ही देहाचे गुणधर्म आणि त्या गुणधर्मातून निर्माण होणार सुख दुःख हे तो स्वतःवर लादून आरोपित करून घेतो. आणि मग तो काय करतो? स्वतःला शिष्ट समजतो, स्वतःला पंडित समजतो, स्वतःला भोक्ता समजतो, हे माझा आहे असं समजतो, वगैरे वगैरे. मग प्रकृतीपासून निर्माण होणारे जे दोष आहेत, जन्म आहे, जरा आहे, व्याधी आहे, पुण्य आहे, पाप आहे, हे सगळे तो स्वतःवर लादून घेतो. आणि म्हणून श्लोकात सांगितलंय पुरुष प्रकृतीस्थो ही भुंक्ते. याला भोग घेणे असं म्हणतात. एखादी वस्तू ज्या वेळेला आपण खातो, स्वीकारतो, तेव्हा आपण त्याचा भोग घेतला असतो. कोणी प्रसाद आणून देतं, तो हातात ठेवल्याने त्याचं समाधान होत नाही.
पण त्याचा एक कण जरी खाल्ला तरी त्याला वाटतं की नाही, यांनी प्रसाद भक्षण केला आहे म्हणजे आता यांनी याचा भोग घेतला आहे. तसं विषयाचा भोग घेण्यासाठी गुणांच्या आधाराने जीवात्मा तत्पर झाला असतो आणि म्हणून त्याला उपभोक्ता असं म्हणतात. पुरुष प्रकृतीस्थोही भुंगते प्रकृती जान गुणात. दोन श्लोक याच्यासाठी एकत्र घेतले की उपद्रष्टाच मंताच भरता भोगता महेश्वर हा सुद्धा याच्याशी संबंधित आहे. म्हणून दोन श्लोक एकत्र घेऊन राहिलो. अनात्म्याशी तादात्म्य पावल्यामुळे सत आणि असत योनीमध्ये त्याला जन्माला यावं लागतं आणि मनुष्य योनीमध्ये सुद्धा तो पाप आणि पुण्याच्या कल्पना करतो आणि स्वतःला बांधून घेतो. याला संघ असं म्हणतात. कारण की कारणम गुणसंगोस्य, गुणांचा हा संघ आहे. याला गुणांचा संघ असं. कोणी कसंही वागलं तरी मी की नाही चांगलीच वागतो. कोणी कसंही वागलं तरी मी टोलवतोच त्याला. म्हणजे एक तर चांगलं वागण्याचा स्वभाव असतो, नाही तर वाईट वागण्याचा स्वभाव असतो. कुणाला दोष देण्याचं कारण नाही, पण आपण तरी दोन नावं समोर घेऊ. एकाला एकाला धर्मराज म्हणतात, ज्याला युधिष्ठिर नाव आहे, आणि दुसऱ्याला दुर्योधन. युधिष्ठिराला दुसऱ्यातले दोष कधी दिसतच नव्हते आणि दुर्योधनाला दुसऱ्यातले गुण कधी दिसत नव्हते. आणि आमची दृष्टी दोन्ही सारखी नसावी, युधिष्ठिरासारखी पण नसावी, धक्का बसेल तुम्हाला. आमची दृष्टी असावी गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. चांगला गुण असो समोरच्याचा की वांगला गुण असो, त्याचा माझ्याशी कुठलाही संबंध नाही. तो गुण आत्म्याच्या अधिष्ठानावर प्रगट झालेला आहे. आणि म्हणून काही लोक ऐहिक सुखासाठी गुणांचा वापर करतात, काही लोक अदृष्ट म्हणजे पारलौकिक सुखासाठी गुणांचा वापर करतात. गुणसंगोस्य सद्य सद्योनी जन्मसू. असे लोक सदमध्ये जन्माला येतात, नाही तर असतकडे धावतात. पण स्वतःमध्येच त्यांचं पूर्ण आयुष्य काय झालं, निघून जातं. कारण गुणांचा स्वीकार केला की कामना आल्या. कामान्य हा कामते मन्यमाना मुंडक उपनिषदात सांगितलेला आहे. आणि असा माणूस पुन्हा जन्माला आल्याशिवाय राहत नाही. सद्योनी जन्मसू. सत आणि असत मध्ये जन्माला येतो. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती अर्जुन. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. दासबोधामध्ये लिहिलेला गीतेतला एक श्लोक फार महत्वाचा आहे. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्य जगन्य गुणवृत्तस्था अधो गच्छन्ति तामसाः. तत्वगुणी ऊर्ध्वगतीला जातो, तमोगुणी अधोगतीला जातो, आणि अधेमध्ये जो लटकतो तो रजोगुणी. जास्त लोक कोण असतात, ना इधर के ना उधर के, ना घर का ना घाट का, असा जो असतो हा रजोगुण प्रधान असतो. मग या रजोगुणाची संगत ठेवावी का हो? बरं, बाकीच्या गुणांची तरी संगत ठेवावी का? कारण की क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विषय. सत्वगुण रजोगुणाचा वापर करून स्वर्ग जरी प्राप्त करून घेतला तरीही ते गुणांचं पुण्य संपलं की मर्त्य लोक पक्का आहे. त्यामुळे गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे से न करी. एक आत्मसुख अंतरी विसंबधणी. अशा पद्धतीने आपण विचार करतो आहे. आणि हा क्षेत्रज्ञ योगांचा विचार आहे. कारण गुण हे क्षेत्र आहे, त्या गुणांमध्ये रमणारा क्षेत्रज्ञ आहे. आणि त्या क्षेत्रज्ञांची आणखीन काय गंमत होते ही पुढच्या श्लोकात सांगितली आहे. उपद्रष्टानुमंताच भरता भोगता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष परहा. देहामध्ये असणारा हा जो पुरुष आहे हा देहापासून भिन्न स्वरूपाचा असतो.
साक्षी असतो, पण तो ज्या वेळेला त्याच्याशी लिप्त होतो, तेव्हा मग तो काय करतो, त्या संबंधीचं सगळं विवेचन या ठिकाणी आहे. आपण ते सविस्तररित्या बोलू. वास्तविक हा साक्षी आहे. हा जो जीवात्मा आहे, हा साक्षी आहे. हा जीवात्मा जो आहे ना, हा खरा पुरुष आहे. परंतु कार्यकरण संघातामध्ये सतत राहत असल्यामुळे तो पुरुष प्रत्यगात्मा असताना सुद्धा, प्रत्यक्ष आत्मा असताना सुद्धा देह आणि इंद्रिय यांच्या संघातामध्ये राहूनही विलक्षण स्वरूपाचा असतो. त्यांच्याशी लिप्त होत नाही. तो त्यांचा द्रष्टा असतो, तो त्यांचा ज्ञाता असतो. पण असं असलं तरीही त्याला उपद्रष्टा शब्द वापरला, द्रष्टा शब्द नाही वापरला. तो सगळे चिदाभासानी केलेले व्यापार साक्षीत्वाने बघतो, म्हणून त्याला द्रष्टा असं म्हणतात. चिदाभासानी केलेले जे व्यापार आहे त्याला तो साक्षीत्वानी बघतो, म्हणून त्याला द्रष्टा असं म्हणतात. हा जो द्रष्टा आहे, हा द्रष्टा संघातापासून भिन्न स्वरूपाचा आहे, विलक्षण स्वरूपाचा आहे. पण हा जवळ असतो हो संघाताच्या, असतो की नाही? त्या प्रकृतीमध्ये स्थित आहे, म्हणजे तो संघाताच्या जवळ आला की नाही? अकर्ता असून सुद्धा हा त्या संघाताच्या घडामोडींचा अत्यंत समीप असतो. सर्व घडामोडी त्या द्रष्ट्याच्या सत्तेवर होतात, पण तो समीप असल्यामुळे त्याला उपद्रष्टा असं म्हणतात. उपवास, श्री गुरूंच्या शेजारी राहणे याला उपवास असं म्हणतात. नुसतं फराळाचं खाणे म्हणजे उपवास नव्हे. भगवंताच्या शेजारी राहणे याला उपवास असं म्हणतात. उप म्हणजे शेजारी, वास म्हणजे राहणे. तसं हा उपद्रष्टा आहे, म्हणजे जवळून बघणारा आहे. आय विटनेस आहे. कसा आय विटनेस आहे? अतिशय क्लोज असलेला आय विटनेस आहे. पहिले याला दिसतं, मग बाकीच्यांना दिसतं. उदाहरण देऊया, सुचलं म्हणून सांगतो उदाहरण. आम्ही सगळेजण स्टेडियम मध्ये मॅच बघत असतो, सगळेजण मॅच बघत. पण स्लीप मध्ये घेतलेली कॅच इतक्या कमी वेळामध्ये घेतल्या जाते की ती बॅटकटनी गेलेली आहे की पॅडचा कट लागलेला आहे ह्याचा नक्की अंदाज येत नाही. अंपायरचं एवढं लक्ष असून सुद्धा, स्टेडियम मध्ये लाखो प्रेक्षक असून सुद्धा एक कन्फ्यूज स्टेट निर्माण होते की बॅटकट आहे की पॅडचा कट आहे. आणि त्यावेळेला अंपायर असा चौकोन असा खूण करतो आणि थर्ड अंपायरला पाचारण केल्या जातं. आणि स्लो मोशन मध्ये थर्ड अंपायर दाखवतो की या ठिकाणी बॅटकट आहे की पॅडचा कट आहे. आणि म्हणून इतक्या जवळून जो बघणारा आहे त्याला उपद्रष्टा असं म्हणतात. त्याही पेक्षा जवळून हा जीवात्मा सगळ्या प्रकृतीचे गुणदोष बघत असतो, आणि म्हणून हा उपद्रष्टा आहे. आता हा मनाच्या माध्यमातून द्रष्टा असतो, हा बुद्धीच्या माध्यमातून द्रष्टा असतो, हा सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून द्रष्टा असतो, हा अंतःकरणाच्या माध्यमातून सुद्धा द्रष्टा असतो. मी आवाज ऐकला होता, असं वाटतं की मांजर आली. आता हा दुसऱ्या खोलीत आहे, पण आवाजाच्या समीप आहे, लक्षात ठेव. आणि म्हणून तो उपद्रष्टा आहे. आता हा जीवात्मा राहतोच आहे प्रकृतीमध्ये, त्याच्यामुळे त्या प्रकृतीशी तो संलग्न झाला, तादात्म्य पावला, म्हणून त्याला उपद्रष्टा म्हटलं. वास्तविक तो द्रष्टा आहे, पण तादात्म्य पावल्याबरोबर तो उपद्रष्टा झाला. आणि मग तो म्हणतो, मी पाहिलं, मी होतो, मी साक्षीदार आहे.
माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि म्हणून उपद्रष्टा नुमंताच. आता अनुमंत शब्दाचा अर्थ काय होतो? एकदा द्रष्टा शब्द स्पष्ट कळलेला आहे ना. द्रष्टा काहीही करत नाही, द्रष्टा कुठलेही कर्म करत नाही, द्रष्टा काहीही करवून घेत नाही, द्रष्टा हा क्रियेपेक्षा भिन्न असतो, द्रष्टा हा सर्व दृश्याचा साक्षी असतो, द्रष्टा हा देह इंद्रिय संघाताचा व्यापार अलिप्तपणे अस्पर्शीपणे बघतो. हा जो उपद्रष्टा आहे हा अगदी जवळ असतो, म्हणून त्याला उपद्रष्टा म्हणतात. उपद्रष्टा सुद्धा अलिप्त असतो, उपदृष्टा सुद्धा अपरिणामी असतो, असंग असतो. पण तो त्याच्या भोगाशी लिप्त झाला की झाला, मग तो त्या भोगाच्या मागे 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 जातो. आणि म्हणून त्याला अनुशब्द लावला. अनु म्हणजे च्या मागे मागे, अनुसंधान, संधानाच्या मागे मागे अनुसंधान, नामानुसंधान, तत्वानुसंधान शब्द आहेत हे. अनु म्हणजे च्या मागे मागे जाऊन त्या व्यापारापासून स्वतःला अलिप्त राहतो, त्याला अनुमंता असं म्हणतात. आता इथे पहिला शब्द कोणता आला? उपद्रष्टा. उपद्रष्टा सुद्धा द्रष्टाच आहे, पण जवळ आहे म्हणून त्याला उपद्रष्टा म्हटलं. अनुमंता सुद्धा हा त्याच्या मागे मागे जातो, अलिप्त आहे म्हणून त्याला अनुमंता असं म्हणतात. आता तो उपद्रष्टा पण आहे, तो अनुमंता पण आहे. कसा उपद्रष्टा आहे हो? त्याला कळतं की बुद्धीमध्ये संकल्प निर्माण झाला, बुद्धीमध्ये संकल्प निर्माण झाला, पडले आहे डोळे मिटून, विचार आला, पावसाचा आवाज येतोय, डोळे मिटून अंथरुणावर पडलो आहे पण पावसाचा आवाज येतोय, असं वाटतं बऱ्याच जोराने पाऊस असावा. जरा बघितलं पाहिजे की पाऊस जोराने आहे की नाही. आता हा बघायला सुरुवात झाली, हातपाय हालायला लागले, अंथरुणावरून उठायला लागला, इंद्रिय कर्म प्रवृत्त झाले. आता बुद्धीच्या पाऊस जोरात आहे हे बघण्याचा जो संकल्प झाला त्याला अनुमती मिळाली कोणाकडून? जीवात्म्याकडून. आणि मग तो संकल्पात स्वतःची चेतना ओततो, म्हणजे त्या चेतनेवर तो संकल्प होतो. आणि प्रत्येक संकल्पाला चेतनेचा काय असतो? पाठपुरावा असतो. आत्म्याच्या अधिष्ठानावर बुद्धी असा संकल्प करते आणि मग इंद्रिय तदनुसार कार्यप्रवण होतात. तथास्तु बुद्धीने जे म्हटलं त्याला इंद्रिय तयार असतात. इंद्रिय हे नेहमी बुद्धीच्या लगाम, बुद्धीच्या हातात आहे. म्हणून कुकर्म करावं की सत्कर्म करावं हे भगवंत ठरवत नाही, हे बुद्धी ठरवते. आणि बुद्धी कर्मानुसारिणी आहे, त्या बुद्धीला कर्मानुसार त्याची इच्छा निर्माण होते आणि तो वाईट वागायला लागतो किंवा चांगलं वागायला लागतो. म्हणून या बुद्धीला शास्त्रानुसार काय केलं पाहिजे? वळवलं पाहिजे. शास्त्राचे संस्कार या बुद्धीवर केले पाहिजे. आणि असं करत असताना पुरुषार्थ होतो. उपद्रष्टा नुमंताच. हा उपद्रष्टा आहे, हा अनुमंता आहे. भरता भोगता महेश्वर हा. भरता कोण आहे? पोट भरणारा. भरता शब्दाचा अर्थ काय होतो? शक्ती देणारा असा होतो. जे काही संकल्प बुद्धीमध्ये झाले त्या संकल्पांना शक्ती येते आणि शरीर काय करायला लागतं? हालचाल करायला लागतं. एव्हरी थॉट इज ब्लेस्ड बाय अवेअरनेस. आणि त्यामुळे मग तो कधी परिणामी विकारी होतो, अविकारी राहत नाही. आणि मग तो विकारी झाला की त्या संकल्पाला
संमती देतो, म्हणून त्याला नेहमी लक्षात ठेवायचं, कर्ता जीव आहे, करविता ईश्वर आहे आणि अकर्ता ब्रह्म आहे. करवित्या जीवाने, कर्त्याने, करवित्याच्या आज्ञा पाळून अकर्ता ब्रह्म व्हायचं आहे. एवढं जर मला बरोबर जमायला लागलं आणि हे जर मला साधायला लागलं, तर मग माझी परमार्थाची वाटचाल बरोबर होते. कारण करविता ईश्वर आहे म्हटल्यानंतर मी केलं असं वाटत, मी केलं वाटलं की आमचा सत्यानाश झाला म्हणून समजून जायचं. मी काय करू शकतो, माझ्या शरीरामध्ये जर करण्याची क्षमता असती तर मी सगळं काही करू शकलो असतो. हा भ्रम आहे. मी करता आहे, हा मी तात्कालिक करता, भासमान करता आहे, मी खरा करता असू शकत. तो खरा करता आहे आणि खरा करता असून सुद्धा तो अलिप्त आहे, म्हणून तो खरा करता आहे. आता तो खरा करता आहे हे तो मानत नाही, तो स्वतःला कधी करता मानत नाही. गंमत हीच आहे की जो करता आहे तो स्वतःला करता मानत नाही आणि जो करता नाही तो टिमटिम स्वतःला मिरवतो. उदाहरण द्यायचं का? आकाशाचं उदाहरण आहे. आकाशाचं उदाहरण आहे. आता नेहमी ते घटामध्ये आकाश, घट इथून तिथे नेला वगैरे अशा पद्धतीचे उदाहरणांनी कंटाळले सगळेजण, म्हणून मी एक नवीन उदाहरण डोक्यात घेतलं आहे. आपण फ्लाईट मध्ये बसतो, आपण सगळेजण विमानात बसल्यानंतर विमानाचं दार बंद होतं की नाही होत. आता नागपूर मधून मी विमानात बसलो आहे आणि पुण्यामध्ये मला जायचं आहे. तासभरामध्ये माझी फ्लाईट पुण्यात पोहोचते आहे. आता नागपुरात आम्ही विमानात बसल्यानंतर दार बंद झाले विमानाची. विमानाच्या आत जी पोकळी आहे ती आकाश आहे की नाही? आहे. त्यात जी हवा आहे ती पण आकाशाच आहे की नाही? हो आहे. मग आता जी असलेली पोकळी आहे विमानातली ती आम्ही पुण्यात घेऊन गेलो का हो? आणि नागपुरातली पोकळी पुण्यामध्ये गेल्यानंतर विमानाचं दार उघडलं तर मग ती पुण्याच्या पोकळीमध्ये जाऊन मिसळली का? तिकडे पोकळीमध्ये भर पडली का आणि इकडे काही व्हॅक्युम तयार झाला का? पण आम्हाला वाटलं ना की नागपूरला दार बंद केल्यानंतर तेवढं आकाश आम्ही पुण्याला घेऊन चाललो म्हणून, असं वाटलं की नाही? एका स्थानापासून दुसऱ्या स्थानामध्ये आकाश गेलं असं भासलं की नाही? या क्रियेमध्ये आकाश अनुस्यूत असलं तरीही लिप्त नाही आहे. आत्मचैतन्याच्या सत्तेशिवाय कुठलीच क्रिया होऊ शकत नाही, अगदी डोळ्याच्या पापण्या सुद्धा हलू शकत नाही. आणि म्हणून हा जो आत्मा आहे उपद्रष्टानुमंताच भरता भोगता हा सगळं करतो, पण त्याच्या सत्तेवर करत असल्यामुळे कर्तृत्व त्याच्याकडे येऊन बसत नाही. म्हणजे काय? तो कर्तृत्व नसतो, उपद्रष्ट आहे, अनुमंत आहे, व्यापारामध्ये आल्यासारखा सुद्धा वाटतो. बुद्धी त्याही दृष्टीने त्याला काय करते? चालना देते. म्हणजे काय करते हो? इकडून तिकडे घट नेल्यासारखं वाटतं, विमान या गावातून त्या गावात गेल्यासारखं वाटतं, आकाश इकडून तिकडे गेल्यासारखं वाटतं, या गावातलं घटाकाश त्या गावात गेल्यासारखं वाटतं. असं जरी असलं तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये लिप्त नसतो. आणि म्हणून हे सगळं करवून घेतो पण तो करता नसतो.
याला म्हणतात करून अकर्ता. ईश्वर नुसता अकर्ता नाही आहे, करून अकर्ता आहे. तुम्ही म्हणाल करून अकर्ता कसं? सूर्य उगवल्यानंतर सगळे व्यापार होतात, आपल्या हालचाली सुरू होतात, सगळं होतं. चांगले कामही होतात आणि वांगले कामही. प्रवासही होतात आणि अपघातही होतात. पण याचा करता सूर्य आहे का हो? नाही. सूर्य नव्हता तर अंधारात झाले काय? नाही झाले. म्हणजे सूर्य आल्याशिवाय करणीय प्रांत सुरू झाला नाही. म्हणजे करून सूर्य उगवल्यानंतर करून एवढा सगळा व्यापार घडला तरी सूर्य करतात आहे. फ्लड लाईटच्या प्रकाशामध्ये नाटक होत आहे. जर फ्लड लाईटचा प्रकाशच नसता तर नाटक झालं नसतं. अंधारात झालं असतं का नाटक नसतं. म्हणजे प्रकाशामुळे झालेला आहे सगळे व्यवहार, पण तरीही तो प्रकाश त्या व्यवहाराशी लिप्त नाही. याला करून अकर्ता असं म्हणतात. आणि करून शब्द असल्यामुळे त्याला भरता म्हणतात. भरता म्हणजे पोषण करणारा. हो, भरता शब्दाचा अर्थ काय आहे? पोषण करणारा असा आहे. तो कसा पोषण करतो? काही न करता पोषण करतो. याचं दृष्टांत देता येत नाही बघा. तरी पण एक छोटासा दृष्टांत देतो, समजून घेतला तर. निराधार, प्रधानमंत्री निराधार योजना आहे आपल्याला. ज्यांना काहीच अन्नधान्य आणि खायला प्यायला मिळत नाही, त्यांना महिन्याचे काही 800-1000 रुपये मिळतात. आता कोणाला हे पैसे मिळाले हे मोदीला माहित आहे का हो? त्या माणसाचा मोदीशी परिचय आहे का हो? मोदी त्या माणसाला किंवा तो माणूस मोदीला भेटला तरी आहे का हो? तरीही त्या माणसाला बरोबर महिन्याचं त्याचं पोषण होण्याचे पैसे मिळतात की नाही? त्याला भरता असं. तो करून अकर्ता आहे. आता दिलेलं जे मोदीचं उदाहरण आहे हे सापेक्ष आहे. भगवंत करताना सुद्धा दिसणार नाही, कारण निरवयव आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर हे वापरलंय, उपद्रष्टा नुमंता. उपद्रष्टाही आहे आणि अनुमंताही आहे. बर, एवढ्यावर थांबलाय का? भरता पण आहे, संरक्षण करणारा आहे, भरणारा आहे, पोट भरणारा आहे आणि भोगता पण आहे. त्याच्यामुळे स्फूर्ती मिळते आणि स्फूर्ती मिळते म्हणून पोषण होतं, पोषण होतं म्हणून तो भरता आहे. हा जो भरता आहे, हा भरता कसा भरता आहे? वाळू नसली तर मृगजळ दिसत नाही, रज्जू नसली तर सर्प दिसत नाही. म्हणजे याच्या अधिष्ठानावरच सगळं घडतं आणि अधिष्ठानावर सगळं घडत असल्यामुळे तो त्याचा भरता आहे. आता उपद्रष्टा आहे, अनुमंता आहे, साक्षी आहे, प्रकाशमान करणारा आहे. पण सगळी बुद्धिवृत्ती अचेतन आहे, जड आहे, व्याप्त आहे, सर्व बाजूंनी व्याप्त आहे. चैतन्यामध्ये ती सगळी समाविष्ट झाली आहे. त्यामुळे सर्व प्रत्ययांचा अनुभव त्याच्यामुळे येतो, म्हणून त्याला भोक्ता असं म्हणतात. भरता कसा म्हणतात? त्याच्या सत्तेवर सगळ्यांचं पोषण होतं म्हणून भरता म्हणतात. त्याच्या सत्तेवरच या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो म्हणून त्याला भोक्ता असं म्हणतात. भोक्ता म्हणजे खाणे असा त्याचा अर्थ नाहीये. स्वीकार करणे. आणि असं असून सुद्धा तो आत्मचैतन्य आहे. भरता भोक्ता महेश्वर हा. तो एवढं सगळं करून सुद्धा काय आहे? आत्मस्वरूप आहे. आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाबद्दल ते सांगतात आहे, परमात्मेती चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष परहा. असा तो ईशनशील परमात्मा आहे, पण देहापासून तो भिन्न स्वरूपाचा आहे असं म्हटल्या जातं. परमात्मा अपि उक्तः म्हटलं जातं, देहेस्मिन पुरुष परहा. तो पुरुष देहापासून भिन्न आहे,
परमात्मेती चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष परहा. आता इतकं सगळं केलं, द्रष्टा झाला, अनुमंता झाला, भोक्ता झाला, भरता झाला, महेश्वर झाला. एवढं सगळं झाल्यानंतर देहेस्मिन पुरुष परहा, पुन्हा तो या देहापासून वेगळा आहे. आता हे कसं? इतका सगळा खेळ झाला आणि तुम्ही याच्यापासून वेगळा आहे म्हणून तो ईश्वर आहे असं म्हणता, हे कसं? हे नाही पटत. तर हे बघूया आपण कसं बरोबर आहे. चुंबकाच्या जवळ लोखंडाचे तुकडे आपोआप येतात की चुंबक आणतं? लोखंडाचे तुकडे, लोखंडाचा किस हा लोह चुंबकाकडे स्वतःहून आकर्षित होतो. आता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर चुंबकाच्या कडे लोखंडाचे किस गेले तर त्या लोखंडाच्या किसामध्ये कार्यशक्ती कोणी तयार केली? चुंबकाने तयार केली. आता चुंबकाने तयार केली त्यामुळे ते लोखंडाचे तुकडे इकडून तिकडे गेले. तसं शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण या सगळ्या अचेतन कार्यकारण संघातामध्ये चेतनत्व यांनी निर्माण केलं चिदाभासाच्या रूपाने, आणि म्हणून तो कार्यरत झाला. बुद्धी अचेतन जड आहे तरी विचार करायला लागली, मन अचेतन जड आहे तरी संकल्प विकल्प करायला लागले. चित्त अचेतन जड असताना सुद्धा ठसे उमटवून घ्यायची तयारी ठेवली. मी म्हणणारा अहंकार सुद्धा तमोगुणाचा अचेतन जड असून सुद्धा, तमोगुणाचा आणि पृथ्वी तत्वाचा असा अचेतन जड असताना सुद्धा तोही मी म्हणून मिरवायला लागला. एवढं सगळं कोणामुळे झालं? महेश्वरामुळे झालं. तो या सगळ्यांचा ईश्वर आहे. तो असून सुद्धा तो ईश्वर आहे हे बरोबर आहे, पण असं असताना सुद्धा तो ईश्वर महान ईश्वर आहे, महेश्वर. जे महेश्वराची पूजा करतात ना त्यांना माहेश्वरी असं म्हणतात. आणि जे माहेश्वरी असतात त्यांना मी या ईश्वराची पूजा करतोय हे लक्षात येत नाही, ते शंकराची पूजा करतो असं. कोणाची पूजा करतात आहे ते? तो जो सत्तारूप आहे पण सगळ्यांपासून अलिप्त आहे, तो जो चेतन रूप आहे पण सगळ्यांपासून वेगळा आहे, तो जो प्रकृतीमध्ये आहे पण देहाच्या अतीत आहे, जो सगळ्या इंद्रियांना व्यापून आहे पण इंद्रियांच्या संघामध्ये नाही, तो महेश्वर. तो महेश्वर मी आहे हे माहेश्वरी असताना तरी समजायला हवं की नाही? भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर समजायला हवं की नाही? समजून घेतलं तर समजतं. नुसतं जातीमध्ये ब्राह्मण झाला म्हणून माणूस ब्रह्म नाही होत. नुसत्या समाजामध्ये जन्म घेतल्याने तो माहेश्वर होत नाही. त्याला तो महेश्वर समजावून घेतला पाहिजे, त्याचा पुरुषार्थ त्याला केला. आणि तो पुरुषार्थ करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यास करण्यासाठी श्री गुरु आणि शास्त्र याचा मेळ, शास्त्र सांगणारे श्री गुरु लागतात आणि आचरण करणारा तसा शिष्य लागतो. म्हणून आत्मचैतन्यामध्ये सगळ्या क्रिया घडतात. आत्मचैतन्य त्या क्रियांच्या प्रवृत्तीला कारणीभूत ठरतं. त्या सर्व क्रियांच्या मागे ईश्वराची सत्ता आहे आणि ती अनुस्यूत आहे हेही कळतं. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, काळ तरी कल्पितच आहे, पण काळ पुढे पुढे जात असतो आणि हा ईशनशील आहे. म्हणून परमेश्वरामध्ये परमेश्वर या सगळ्यांचा नियमन करणारा आहे, म्हणून तो महान ईश्वर आहे, म्हणून तो महेश्वर आहे.
ईश्वर आहे तोच महान आहे आणि असा ईश्वर मी आहे त्याला परमात्मा असं म्हणतात. म्हणून महेश्वरच परमात्मा आहे. परमात्मेती चाप्युक्त परमात्मे इति च अपि उक्तः म्हटल्या जातं. त्याला त्या महेश्वराला परमात्मा म्हटलं जातं. तो महेश्वर मी आहे. केवढी मोठी व्याप्ती आहे बघा या महेश्वराची, या शंकराची केवढी मोठी व्याप्ती. आम्ही नुसत्या त्या पिंडीपुरता मर्यादित राहतो नव्हे. तो सगळ्या ब्रह्मांडाचं पालन पोषण करणारा. नुसतं संहारात्मक त्याचा हे बघू नका. इतकं त्या महेश्वराला संकुचित आणि लहान करू नका. तो परमात्मा सर्व व्याप्त आहे. तो महेश्वरा सगळीकडे त्याची सत्ता आहे. म्हणून परमात्मेती चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष पराहा. हा जो पुरुष आहे हा या देहामध्ये असून सुद्धा या देहापासून भिन्न आहे, अलिप्त आहे, वेगळा आहे, अतीत आहे. आता तो क्षरही नाही आणि तो अक्षरही नाही. तो उत्तम पुरुष आहे. हळूहळू उडी 15व्या अध्यायाकडे सुरू झाली आहे. आणि म्हणून तो स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या अतीत आहे. तो सगळ्या आश्रमांच्या म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती यांच्या अतीत आहे. तो तरुण बाल वृद्ध या आश्रमांच्या अतीत आहे. मनोमय ज्ञानमय विज्ञानमय या कोशांच्या अतीत आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थांच्या अतीत आहे. आणि असा जो महेश्वर आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. तो चैतन्य स्वरूप आहे आणि त्याचं नाव परमात्मा आहे. आत्म्यापेक्षाही श्रेष्ठ वरच्या दर्जाचा तो आहे. का वरच्या दर्जात आहे? तो तिथे राहूनही अलिप्त आहे. वरच्या दर्जाचा शब्द सांगण्याचं कारण काय? आत्मा आणि परमात्मा यात फरक नाही आहे. फरक यासाठी सांगायचा आहे की परमात्मा अलिप्त आहे, परमात्मा असंग आहे, परमात्मा अवस्थांच्या पलीकडे आहे, परमात्मा गुणांच्या अतीत आहे. हे सगळं समजावून सांगण्यासाठी त्याला पुन्हा परमात्मा शब्द. आणि हे आमच्या लक्षात राहिलं तर आम्ही क्षेत्रज्ञ योग बरोबर अभ्यास करतो आहे. आणि हे जाणलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. यैनम वेत्ती पुरुषम प्रकृतीम च गुणैसह. हे पुरुषांनी जाणून घेतलंच पाहिजे. सर्वथा वर्तमानोपी न स भूयो विजायते. या श्लोकाचं स्पष्टीकरण आपण उद्या सकाळी बघायचं आहे की हे जाणायचं. इथे असताना आम्ही हे जाणण्यापासून वंचित राहतो. आणि म्हणून मी महेश्वर आहे हा अनुभव मला येत. मी परमात्मा आहे हा अनुभवापासून आम्ही दूर राहतो. जो अनुभव माझा हक्क आहे हो नव्हे, तो अनुभवच मी आहे. मी तो अनुभव रूप झालो पाहिजे. या दृष्टीने मला माझ्या जीवनात प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रयत्नाला पुरुषार्थ असं म्हणतात. नाही तर जन्म आला रेडा पाणी वाहू वाहू मेला. रेड्यासारखं मनुष्याचं जीवन आहे का? नाही. तो परमात्मा रूप झाला पाहिजे. जीव आत्मरूप झाला पाहिजे. आत्मा परमात्मा आहे हे त्या जीवाला कळलं पाहिजे. आणि तो परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे. त्याला ब्रह्मरूपता म्हणतात. अशी ब्रह्मरूपता यावी यासाठी वैदिक हिंदू धर्मातल्या प्रत्येक ठिकाणी हरेक ठिकाणी या व्यवस्था करून दिल्या आहेत. पण आम्ही त्या व्यवस्था उलगडून बघत नसल्यामुळे आमची पुढची जी प्रगती आहे ती थांबून जाते. सगळं सांगितलंय हो सगळ्या. पाहण्याची दृष्टी नाही, ती दृष्टी मिळवण्याची तयारी नाही, अभ्यास करण्याची इच्छा नाही. त्यामुळे या सुखदुःखामध्ये
आणि सत आणि असत मध्ये लोळत पडण्याशिवाय पर्याय नाही. पण जर या क्षेत्रज्ञाचा नीट अभ्यास केला तर योग साधणार आहे. क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम. पहिल्यांदा क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, दोन विभाग समजून घ्यायचे. क्षेत्राची व्याप्ती किती आहे आणि क्षेत्रज्ञाची सूक्ष्मता किती आहे, ह्या दोन गोष्टी कळल्या की मी महेश्वर आहे या अनुभवाप्रत पोचायचा आहे. यासाठी हा 13वा अध्याय एवढा मोलाचा आहे, काय सांगू. अशी पदाचं विश्लेषण आहे हे. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. माझ्या सांगण्यात आणखीन काही राहिलं असेल तर मला पुन्हा प्रश्न विचारा, नेहमीप्रमाणे फोन करा. शक्य असेल तर ते गोष्ट मी पुन्हा उद्घृत सुद्धा करेन दुसऱ्या दिवशी की हा मुद्दा आपण आणखीन स्पष्ट करूया. पण आपलं अंतःकरणात क्रिस्टल क्लिअर सगळं करून ह्या जन्मात हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याच जन्मात आत्मरूप झालो पाहिजे. ही तळमळ आणि पोटतिडीक ठेवा. सद्गुरू डॉक्टर काका किंवा तुमचे जे कोणी सद्गुरू असतील ते तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास अंतःकरणाचा व्यक्त करतो आणि आजचं प्रवचन आपल्या सगळ्यांना नमस्कार करून थांबवतो. राम कृष्ण हरी.